भरपूर दूरवर भिरखावून दिला. षटकार इथे वसूल केला. धावफलक 7 धावा. धावफलकावरती जोडले गेला. ट्विंकी टोटल 7. श्रीकांतच्या अगेन्स्ट हल्ला बॉल चढवला जरूर. पहिल्या 2 बॉलवरती श्रीकांत देखील 7 धावा खर्च केल्या. धावफलक पुढे सरकत असताना स्ट्रायकिंग एंड पुन्हा एकदा निलेश. यावेळेस देखील आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बाट आणि बॉलचा. टप्पा पडला. भरधाव वेगाने बॉल मात्र बॉटम पाठच्या मधून निघून चाललाय. यस्ती रक्षकाच्या ताब्यात. डॉट बॉलची समाप्ती होत असताना निलेश मात्र तुम्ही पाहताय मोठगाव संघासाठी कित्येक वर्ष चांगला क्रिकेट तुम्ही नेहमीच पाहिला रेग्युलर गटातून. परंतु आज मात्र तालुका निहाय क्रिकेट 40+ ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक षटकार जोरू आला परंतु काय फरक पडतोय श्रीकांतला. पुढचे 2 बॉल त्यांना देखील डॉट टाकलेत. चांगली गोलंदाजी श्रीकांतची म्हणावी लागेल. 7 धावा त्याने खर्च केले. आतापर्यंत चेंडू झालेत जवळजवळ 4 चेंडू आतापर्यंत संपन्न झाले आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना कमबॅक केले पूर्णपणे श्रीकांतच्या माध्यमातून. मागील सामना देखील भरपूर चांगलारित्या जिंकला टीम बोरिवली संघानं. खरं तर ग्लेनची बॅटिंग आपण पाहिली. का बॅटिंग केली आजच्या दिवसामध्ये. गोलंदाज श्रीकांत राऊंड विकेट. फुलटॉस होता. कसा सोडेल निलेश पात्रे. अशा प्रकारची मेजबानी तो दोन्ही हातानं स्वीकारतो आणि आता मात्र बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा षटकार. दोन षटकार निलेशच्या बॅट पाहून धावफलक पुढे सरकतोय. 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न. 1 टू गो. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. पुन्हा कमबॅक केलं होतं गोलंदाज श्रीकांतच्या माध्यमातून. परंतु 2 षटकार निलेशचे भरपूर काही सांगून जातात. 4 षटकाचा हा देखील सामना असणार आहे. कमीत कमी 60 ते 65 धावा बनवावा लागतील कारण समोर देखील तितक्याच ताकदीचा संघ बोरिवली संघ खेळतोय. राऊंड द विकेट. बॅक फोडला गेले. पंच करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता तर देखील बॉल चाललाय शॉर्ट मिड विकेटला. डीप मध्ये 1 धाव तर 1 पडली. दुसरीचा प्रयत्न होतोय परंतु नकार दिलाय. निलेश पात्रेनं पूर्णपणे नकार दिलाय कारण निलेशला माहिती आहे शेवटपर्यंत जर आपण खेळपट्टीवरती टिकलो तर चांगली बॅटिंग होऊ शकते. चांगल्या धावा बनवू शकतात. त्याच अनुषंगाने त्याने पूर्णपणे नकार दिला पिंटूला आणि ते मात्र फक्त आणि फक्त सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिला संपन्न होत असताना षटक क्रमांक 2 कोणत्या गोलंदाजाचा वापर करावा. कोणत्या गोलंदाजाच्या खात्यावरती ही जबाबदारी द्यावी. भरपूर सारे प्रश्न आता गोंगावले परंतु त्यातून चांगलं उत्तर निघालंय कारण गोलंदाजी मार्कवरती मागील मॅचमध्ये ज्या गोलंदाजानं कमबॅक केलं होतं चांगली गोलंदाजी केली तोच गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवरती. जगन्नाथ पाटील कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन तथा KDMC अध्यक्ष त्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहता मैदानावरती खेळत असताना. भूमी 11 मंडा बोरिवली. खरं तर हा संघ तुम्ही पाहता मैदानावरती खेळतोय जरूर. दुसऱ्या बाजूला स्कायरा 11 डोंबिवली. सचिन षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्फत सचिन येतात. पावसाच्या रिमझिम सरी देखील आता सुरुवात झाली आहे. सचिन राऊंड द विकेट. लेफ्ट मोड द विकेटने आले होते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसतोय परंतु एक सिंगल तर 1 पडली. दुसरीचा प्रयत्न चालवला निलेशनं. आता पिंटूने नकार दिला. दोन्ही खेळाडूंचं मी कौतुक करेल कारण बरेचसे उन्हाळी पावसाळे दोन्ही खेळाडूंनी पाहिलेत. नेहमीच चांगला क्रिकेट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिलाय आणि आज देखील त्याच प्रकारे आपण पाहतोय. खरं तर तालमेल दोघांचा भरपूर चांगला पाहायला मिळतोय. कॉलिंग भरपूर चांगली होती आणि त्याचमुळे की काय फक्त आणि फक्त सिंगल. सचिन हा ट्रॅकर होता. अडबा बाटना खेचला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचतो. एक सिंगल तर 1 पडली आणि फक्त सिंगल वरती आता थांबावं लागेल. सिंगल डबलला आता प्राधान्य दिले जाते कारण माहिती आहे दोन्ही बॅटरला चौकार षटकार मारूनच आपण सामना जिंकू शकत नाही आहोत. मोठी धावसंख्या आपण उभी करू शकत नाही तर इथे सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवं आणि त्याच अनुषंगाने तुम्ही पाहता आतापर्यंत चांगला क्रिकेट दोन्ही खेळाडू खेळत असताना. धावफलकाचा जर विचार केला तर थेंबे थेंबे तळेसाचे हे समीकरण आता तुम्हाला पाहायला मिळेल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 बॉल झालेत. दोन्ही बॉलवरती 2 सिंगल 1 पडला जरूर. मागील मॅचचा विचार केला तर चांगला क्रिकेट बोरिवली टीमला खेळला. त्याचबरोबर स्कायर 11 संघ देखील
भरपूर मोठा विजय त्यांनी संपादित केला. मागील षटकामध्ये 2 षटकार आपण पाहिले निलेशच्या बॅटमधून, परंतु आतापर्यंत आपण जर पाहिले तर सचिनने चांगली गोलंदाजी केली, त्याला देखील 2 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. लेफ्ट नंबर विकेट नाव विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, स्वतः गोलंदाज पोहोचतोय, पुढे सरकला, हाताला चेंडू ब्रश होतोय, परंतु जमिनीला दान देखील झालाय. नाराज असते सचिन स्वतःच्या कामगिरीवरती, कारण त्यांना माहिती आहे निलेश पात्रेच्या विकेटची किंमत काय आहे. आणि आतापर्यंत तुम्ही पाहताय जीवनदान मिळाले निलेशला, पाहायचं इतकंच आहे मला संदेश सोनवतो होतो की देखील कितपर्यंत करतोय. सचिन पुन्हा एकदा या बॉलवरती देखील सिंगल धाव ऍड झाली. 3 बॉलवरती 3 धावा खर्च केल्या. या वेळेला देखील फॉलो केला होता, चेंडूला पाठलाग केला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला पाहिलं की चेंडू लाईन आय थिंक खराब असं वाटलं होतं इथे मात्र पिंटूला, परंतु चेंडूला त्यांनी जाऊन दिलं, परंतु पंच सांगतात लाईन भरपूर चांगली होती. अशा पद्धतीनं पंचाकडे पाहिलं जरूर पिंटूच्या माध्यमातून, परंतु डॉट बॉलची समाप्ती होत असताना 4 चेंडू आतापर्यंत फेकून झाले, त्यांनी धावा खर्च केला फक्त 3 धावा. धावफलक 16, 17 धावा अभ्यासादी. या वेळेला देखील संधी आहे, यष्टिरक्षकाला मेहमूद पोहोचले जरूर, परंतु नॉर्मल लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅबल झालाय. दरम्यान उत्तम फेकतील या 2 धावा. 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. टीमची गोल धावसंख्या आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 धावा पुन्हा एकदा ऍड होतात बॅट्समन पिंटूच्या खात्यामध्ये. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. कंबॅक पूर्णपणे या षटकामध्ये आपण पाहिलंय गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. म्हणतो गो शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. ऑन साइडला खेळलाय, फटका तर चांगला गॅप मध्ये खेळले, क्षेत्ररक्षक पोहोचतोय डीप मध्ये, भरपूर चांगल्या रीत्या तिथे चेंडूला त्यांनी अडवलंय. दरम्यान फेक कर देईल, धाव मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. आणि सिंगलच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचलं. आतापर्यंत टीमची टोटल धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 20 धावा. कारण या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 6 धावा खर्च केल्या गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. आणि 2 षटकाच्या अंती धावफलक आतापर्यंत 20 धावा. लक्ष नसतं ना 6 दिल्या बॉलर आहे भाई तो, मुंबईशी आलाय. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रेहान. राऊंड विकेट हाफ ट्रॅकर होता, आपटी देण्याचा प्रयत्न जरूर राहिला. पंचाकडे पाहिलं आशाभूत नजरेनं, परंतु पंच इशारा करतात तिसऱ्या पंचाकडे. काय पिच बोलताय व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल. 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ऑन साइडला खेळलाय, फटका तर चांगला आहे, परंतु पुन्हा एकदा निर्देशस्थळी चेंडू लँड होतोय. दरम्यान धावा किती मिळतील फक्त आणि फक्त सिंगल. सिंगल पेक्षा आता जास्त काय मिळणार नाहीये. आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल 22 धावा. कमीत कमी 45 ते 50
55 ते 60 धावा या मॅचमध्ये बनवाव्याच लागतील, कारण दोन्ही संघ आपण पाहतोय खूप चांगले संघ जाणले जातात. खरं तर डोंबिवली संघ देखील कमी लेखून चालणार नाही, त्यांना देखील अनेक उन्हाळी पावसाळे नेहमीच आपण पाहिलेत. या संघाचा विचार केला तर प्रमोद म्हात्रे सारखा एक चांगला खेळाडू तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. ठाण्याचा डाणाबाग म्हणून त्यांची ख्याती आहे. तदनंतर आपण पाहिलंय रवी बायले, मरंगडचा डाणाबाग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पिंट्या जोशी मॅम फ्रॉम नवापाडा, असे चांगले चांगले खेळाडू तुम्हाला नेहमीच या टीम मध्ये पाहायला मिळतील. स्टाके गेमवरती निलेश म्हात्रे, रेहान राऊंड विकेट. चांगला फटका ऑन साइडला, लॉंग ऑनला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हिट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. निलेशच्या बॅटमध्ये होतो षटकार. राऊंड विकेट. अजून एक चांगला फटका घेतला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये बिडबिकेटला एक सिंगात एक पडली. दुसरीचा प्रयत्न होतोय तो माणूस होता, परंतु धाडच नव्हतं, परंतु करेक्टिंग थोडीशी खराब मेहमूद यांची, आणि लगेच इथे दोन धाबे लगेच एकपटला गेल्या. 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. एक षटकार जरूर आला, लगेच दुसरा देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न फसला जरूर, परंतु 2 धाबे इथे मिळतील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 30 धाबा. दुसऱ्या षटकामध्ये खरं तर स्कोर कार्ड पूर्णपणे खालावला होता, परंतु आता चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय संघ मधल्या मध्ये स्काय राहिले पण डोंबिवली. रेहान रन विकेट. हा ट्रॅकर होता, पूल केलाय, फेकून दिला बॉलला, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन डिरेक्टच्या बॅटमध्ये होतो षटकार. नो बॉल. सात धावा या बॉलवरती ऍड केल्या जातील. या स्प्रेडचा देखील इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. उघडा डोळे पाहणेत, कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्रीडचा बॉल आहे. या बॉलवरती देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याची संधी. या वेळेला देखील ताकदीचा प्रचंड वापर केला होता. नाराज आहेत स्वतःच्या कामगिरीवरती. निलेश पाथरेला तुम्ही पाहताय ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. आधीच बॅट फिरली होती, परंतु इथे चेंज होता पेस, गतीमध्ये परिवर्तन तुम्ही पाहिलं. रेहनला तुम्ही पाहताय नो बॉल जरूर फेकला, त्यावरती षटकार खाल्ला, परंतु त्यातून भरपूर काही तो शिकलाय आणि आता पुन्हापणे कमबॅक करत असताना डॉटबॉलची समाप्ती होती. असंच तर होतं मित्रांनो, ज्यावेळेस मात्र खराब चेंडू असतो त्यावरती भरपूर समाचार घेता येत नाही आणि चांगल्या चेंडूवरती कधी कधी समाचार घेतला जातो. या वेळेला देखील वेट अँड वॉच क्रिकेट तुम्ही पाहताय. हाफ ट्रॅकर चेंडू होता, दुविधा मनस्थितीमध्ये होते. निलेश ऑन साइडला पुल करू की ऑफ साइडला चेंडूला ढकलू पुरतो, त्यानंतर हलक्या हाताने चेंडूला ढकललं. ऑन साइडला फाईन लेगला बॉल मात्र ट्रॅव्हल झाला. दरम्यान पुन्हा एकदा 2 धाबा. याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 39 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 39 धाबा. षटकातील काही चेंडूचा खेळ आता शिल्लक. बंटू भाऊ 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली बॅटिंग मैदानावरती आता तुम्हाला पाहायला मिळेल. या वेळेला देखील पुन्हा एकदा बिरकावून दिलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. त्याच्या भागाच्या बाहेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय जरूर, परंतु धाबा किती मिळतील पाहावा लागेल. चौकार की षटकार. चौकार. हे 4 धाबा आतापर्यंत 23 धाबा खर्च केल्या, कारण धावफलक पूर्णपणे पुढे सरकले. 43 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या.
षटक क्रमांक 14 गुरुदास सज्ज होतो. गुरुदाची बारकवरती संदीप होतात. संदीपच्या पहिल्याच बॉलवरती दुसऱ्या बॉलवरती विकेट संपादित केली. मी कौतुक करेल त्या खेळाडूचं, त्याने डायरेक्ट हिट केला. हे 2 बॉल झाले की 1 बॉल झालाय काय रे? 2 झाले का 1? हॅलो माईक चेक. 3 चेंडूची सांगता झाली. साठी स्कोरर थोडेसे भरकटले होते, परंतु दुरुस्ती आता त्यांनी केली आहे. गरम गरम चहा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आता करण दुळे यांच्या माझ्याबद्दल पोहोचला. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. एक सिंगल एक पडली, दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे मिळतील का पाहावा लागेल. 2 धाबा इथे देखील ऍड केल्या आणि त्याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. षटक क्रमांक 14 आता मार्गस्थ आहे. आतापर्यंत जवळजवळ चेंडू फेकून झाले 4. गोरदा संदीप राऊंड विकेटनं
खोदून काढलाय, फटका तर चांगला आहे. अलॉंग द कार्पेट बॉल चाला मिड विकेटला डीप मध्ये 12च्या वेगानं झपाट्याने खेळाडू पोहोचतो. एक सिंगल एक पडली, फक्त सिंगल वरती थांबावं लागेल. पिंट्या जोशी यांना तुम्ही पाहताय मैदानात मध्ये युनिट नंबर 3 वरती ते दाखल झालेत. चांगला क्रिकेट वापाडा संघासाठी कित्येक वर्ष त्यांनी देखील खेळला. आज 40+ तालुका हाफ तालुका निहाय क्रिकेटमध्ये देखील त्यांचा खेळ सकाळपासून आपण पाहिला. चांगला क्रिकेट त्यांनी खेळला. या मॅच मध्ये सध्या तर गरज धावसंख्येची, कशा प्रकारची कामगिरी तो करतो. या वेळेला देखील फक्त हलक्या हाताने चेंडूला ढक्कल, एक सिंगल तर एक पुढे दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज निलेश म्हात्रेला आता मैदान सोडावं लागतोय आणि अशा प्रकारे पहिला डाव इथे मात्र संपन्न होतोय आणि पहिल्या डावाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 47. हॅलो माईक शेक. कोणता हा नाही धरलाय तो तरी पण हार नाही धरला नाही. डॉट आहे. चौथ्या बॉलला 2 रन, 5व्या बॉलला 1 रन आणि लास्टच्या बॉलला 1 रन. 14-7 सामन्याला सुरुवात. 48 धावांचं लक्ष.
आणि पहिलाच बॉल क्षेत्ररक्षक पोहोचलाय पण तो झेल कोणाचा सोडलाय. ज्या फलंदाजाला मागील मॅच मध्ये अक्षरशः षटकारांचा पाऊस पाडला होता तोच ग्लेन आता त्याला जीवनदान मिळतोय. ग्लेन आणि मेहमूद ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय. राईट नंबर द विकेट. यावेळेला टप्पा पडला जवळजवळ हातभर चेंडूने वळण घेतला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. दादा बॉलरचं नाव सांगा ना. बॉलर संदेश देऊळकर सफल झाले. अर्धा बाटला खेळला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला त्याच्या डोक्यावरनं. फिल्डर के मस्त से दस्तक देती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. मागील बॉलवरती पूर्णपणे अभ्यास केला होता मेहमूदनं. कशा प्रकारे चेंडू टर्न घेतोय, कशा प्रकारे चेंडू बाहेर निघाला आणि त्याचाच अभ्यास करत असताना आता पूर्णपणे सफल झाले आणि बॉलला मात्र भिरकावून दिला. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते. यावेळेस मात्र बॅटचा चेहरा तर ओपन केला होता परंतु लाईन पाहिली भरपूर खराब आहे. त्याच अनुषंगाने चेंडूला सोडून दिले आणि आता अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा विकेट देखील ऍड होईल. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या 48 धावाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 9. संदेश राऊंड विकेट. या वेळेला देखील ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. तसा टप्पा पडला तसा बॅटवरती बॉल आला नाही आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी संदेश यांची. या वेळेला सफल झाले. पुन्हा एकदा फेकून दिला. स्कोअर एकला क्षेत्ररक्षक पिंटू पोहोचलाय. हाताचा पिसारा तिथे पिंटूने फुलवला. चेंडूला हातामध्ये सामावून घेतलं. धक्का पहिला लागेल बॅटिंग करणाऱ्या टीम मुंबई 11 मांडा बोरिवलीला. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावर श्री येतोय. नंबर 3 संदेश. या बळ्याला देखील पुन्हा एकदा आडवा बाटणं खेचायचं होतं. पंचाकडे पाहिलं आशाभूत नजरेने हा चेंडू इथे मात्र वाईट असावा आणि तेच पंचांनी पाहिलं देखील. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल देखील मिळेल. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल धावसंख्या 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता. खरं तर पूर्णपणे श्री गणेश मानकिवली टीम त्यांचं शुभागमन झालंय. निलेश मराडे असेल त्याच्या साथीनं दिनेश मराडे, नरेश नवले असेल नरेंद्र कराळे या सर्वांचं शुभागमन झाले. मुख्य व्यासपीठावरती क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे. मग स्पर्धा कुठेही असो आवर्जून ते उपस्थित राहतात. आणि निलेश मराठे म्हटलं की बदलापुरातील जे नामांकित पॅकर आहे त्यामध्ये एक मोठं नाव. या मैदानावरती देखील त्यांचा एक संघ आम्ही पाहिला. भरपूर चांगला क्रिकेट नेहमीच निलेश मराठेच्या माध्यमातून आम्ही पाहिले आणि रमाकांत मराठे यांचंही शुभागमन झाले. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्यांचे 4 चेंडू संपन्न झालेत. दोन बॉलचा खेळ आता शिल्लक. निलेश
हा ट्रॅकर होता ऑन साइडला खेळतला मिड विकेटला जसा बॅटने बॉलचा संपर्क झाला तसा टक्सा शूट जाऊन कानावरती आदळला आणि बॉलने केली मिड विकेट बाउंड्री लाईनची सफर सिक्सर. षटकार आलाय धावफलक आता भरपूर वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत अजून एक चांगला फटका ऑन साइडला घेतला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न शीतर्ष पोहोचतो लॉंग ऑनला फक्त मिळेल ती सिंगल. सिंगल पेक्षा जास्त आता काय मिळणार नाही या सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. षटक क्रमांक तुम्ही पाहता पहिला संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती 48 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावसंख्या 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरिता टीम मुंबई 11 बोरिवली संघाला 31 धावांची गरज. धावांची गरज 18 चेंडूचा खेळ शिल्लक. या बळीला रौंड विकेटने गोलंदाज पोहोचला जरूर त्यांच्या मागे निलेश बीट झाले. दरम्यान एक धाव तर एक पडली 1+1 अशा 2 धाबा ते देखील भेटतील. षटक क्रमांक दुसरे घेऊन अरविंद आला गोलंदाजी बार्क वरती. धावफलक 2 धाबाने पुढे सरकतोय. 19 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. जुनी 18 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्याकरिता 29 ची गरज. या बॉलला देखील ऑन साइडला बिगिट करायचं होतं प्रॉपर बॅट वरती नव्हता तरी देखील बॉल स्क्वेअरला ट्रॅव्हल होतो. दरम्यान सिंगल पेक्षा जास्त काही नाही या सिंगलच्या साथीने धावफलक आता पुढे सरकेल. धावफलकावरती धाबा 20 धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये 28 धाबांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 17 बॉलचा खेळ शिल्लक. अरविंद राऊंड विकेट. यावेळेला बॅटन बॅटच्या मधून आपण पाहतो एस्टेनच्या मागे पुन्हा एकदा निलेश बीट जरूर झाले. एक सिंगल तर एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि सिंगल देखील लेग पायच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली निलेशच्या माध्यमातून. दरम्यान धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 48 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. याच अनुषंगाने तुम्ही पाहताय चौकार षटकार देखील मारले जातात परंतु सिंगल डबलला देखील प्राधान्य दिले जाते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. कारण त्यांना माहिती आहे क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल आणि सिंगल डबलला प्राधान्य देत असताना. ऑन साइडला खेळतलाय खडे बॉलला मात्र फेकून दिलाय. स्क्वेअर लेगला पिंटू होते त्यांच्या डोक्यावरनं एक टप्पा घेत बॉल सीमा पार 4. हा चौकार आलाय आणि 4 धाबाच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. 25. या वेळेला देखील हाफ टायगर होता पुल करण्याचा प्रयत्न पोहोचतोय परंतु बॉल चाला स्कोअर लागला. एक सिंगल देखील मिळाली. सिंगल पेक्षा जास्त काही नाही आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 26. अजूनही 22 धावांची गरज या 5 मध्ये. षटक क्रमांक दुसरा बार्गस असताना चेंडू फेकून झाला जवळजवळ 4. 2 2 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज अरविंदला तुम्ही पाहता ज्याने एक चौकार जरूर खर्च केला परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी बनावी लागेल. हा ट्रॅकर होता पुल करण्याचा प्रयत्न फटका फसला मिड विकेटला. 2 खेळाडू धावत पोहोचले जरूर परंतु निजाज चळी चेंडू लँड झाला. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील. गुड इनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो. दोन्ही खेळाडूंचा तालमेल भरपूर चांगला आहे. 2 धाबा इथे देखील मिळतील आणि त्याच 2 धाबाच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. आतापर्यंत 28 धाबा. आता 20 धाबांची गरज. 48 धाबांची गरज होती मित्रा.
47 झाले तुमचे. ऑन साइडला चांगला फटका आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हाताला ब्रेस करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चांगला फटका. या फटक्याचा चटका आता लागेल टीम स्काय 11 संघाला. 6 धावा. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या बॅच मध्ये आणि अजूनही 14 धावांची गरज. पिंटू षटक क्रमांक 3. पिंटूचा पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. आय थिंक पंच काहीतरी इशारा करतात. डेड बॉल. तिन्ही पंचांची कामगिरी उल्लेखनीय. खरं तर जेपी पॅनलचे फाउंडर जय पवार सर, त्यांच्या साथीने शहापूरची आणबान शान मुन्ना पठाण. पहिल्या 2 दिवसामध्ये सनी भोईर होते, अंतिम 2 दिवसामध्ये प्रशांत सुरेराव. चांगला फटका आहे. यावेळेस देखील तुम्ही पाहताय क्रिकेटमध्ये ज्याला सर्वात सेफ फटका म्हणला जातो तोच फटका घेतला ग्लेननं आणि येतोय चौकार. पंचांची कामगिरी भरपूर चांगली या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिली. 4 दिवस कोणत्याही प्रकारचा खेळाडूवरती अन्याय झाला नाही, कोणत्या टीमवरती अन्याय नाही. त्याच्या साथीने आमचे साथी स्कोरर, ऑफिशियल स्कोरर अभय चौधरी, त्यांचंही कौतुक व्हायला हवं. कारण ज्यावेळेस ते आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in, गौरव साबन, ओमकार सामंत, त्यानंतर प्रशांत पवार, प्रथमेश राणे, या सर्वांचं देखील कौतुक व्हायला हवं. कारण गुवाहाटी विथ खिलाडी त्यांचं ब्रीद वाक्य आणि जगाच्या कानाकोपऱ्यावरती नक्कीच ते ही स्पर्धा लोकांना घर बसल्या दाखवतात. अपाट मेहनत त्यांची नेहमीच आपण पाहतोय. श्रेयस इंदुरकर सरांचं देखील शुभागमन झालंय. खरं तर कालच्या दिवस त्यांनी गाजवला या स्पर्धेमध्ये आणि आज देखील ते खेळताना दिसतील. टीम गोपी 11 ऑन साइडला खेळलाय. पुन्हा एकदा गगनचुंबी गगनभेदी आसमानी टोला. बॉल निघून चाललाय मिड विकेट. काऊ कॉर्नरच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका. सिक्सर. अजून एक चांगला फटका. पुन्हा एकदा आधी ठोकला होता मिड विकेटला. हा चला टिबॅको स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन रो. या मागचा मार्गबाज नो डाऊट. पुन्हा एकदा याच्या बॅट पदून आपण आसमानी टोळे